मी प्रोफेसर मनीषा देवरे, दाता ईश्वर अकॅडमी, अशोक स्तंभ, नाशिक. तर आताची कमिंग सेट एक्झाम जी आहे तिच्याविषयी मी बोलणार आहे. सेट एक्झामचं नोटिफिकेशन जे आहे ते 27 डिसेंबर 2024ला आऊट झालेलं आहे आणि ही एक्झाम जी आहे ती 4 मेला कंडक्ट होणार आहे. 4 मे 2025 त्या दिवशी रविवार आहे. ही एक्झाम सायमल्टेनियसली एकाच वेळेस सर्व विद्यार्थ्यांची होणार आहे. त्याच्यामध्ये आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, लॉ, जर्नलिझम, म्युझिक, योगा अशा सगळ्या विषयांचे विद्यार्थी पीजीचे जे असतील ते या परीक्षेला बसू शकतात. तर याच्यामध्ये टोटल 300 मार्काचा हा पेपर असणार आहे. त्याच्यामध्ये पेपर 1 जो आहे तो 100 मार्काचा राहील. ऑब्जेक्टिव्ह टाईपची एक्झाम असणार आहे, MCQs असतील आणि त्याच्यामधून तुम्हाला आन्सर सिलेक्ट करायचं. तर हे जे पेपर 1 जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च मेथोडॉलॉजी, ICT, कम्युनिकेशन, त्याच्यानंतर मॅथमॅटिकल लॉजिकल रिझनिंग, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट, पीपल अँड एन्व्हायरमेंट, नंतर ICT, हे जे टॉपिक आहेत, हायर एज्युकेशन सिस्टीम आहे, हे 10 टॉपिक त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. पेपर 1 सगळ्यांना सारखाच आहे आणि पेपर 2 मात्र तुमचा PGचा जो सब्जेक्ट असेल तर त्याच्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन जे ते झालेलं आहे. तर टोटल 300 मार्काची परीक्षा होईल आणि याच्यामध्ये OMR शीटवर ही एक्झाम होणार आहे. ही जी एक्झाम आहे लास्टची ऑफलाईन आहे असं मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, परंतु आत्ताची जी एक्झाम आहे ती लास्टची ऑफलाईन आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. कारण ऑनलाईन जी आहे, ऑनलाईन एक्झामिनेशनसाठी कसं असतं, डेट्स वगैरे वेगवेगळ्या किंवा टाईम मॅनेजमेंट किंवा टाईम ड्युरेशन, आता आपण नेटचंच एक्झामचं बघून राहिलो की त्याच्यामध्ये बराचसा टाईम जे त्याच्यामध्ये हे होतं आहे. आणि ऑफलाईन एक्झाम जो आहे, ऑफलाईन एक्झामचा बेनिफिट असा की एकाच वेळेस एक्झाम जी ती कंडक्ट होते, एकाच वेळेस सगळे विद्यार्थी परीक्षेला बसू शकतात. तर टोटल 300 मार्कापैकी तुमचा स्कोअर जो आहे, क्वालिफाईंग स्कोअर जो आहे, नंबर ऑफ स्टुडंट किती बसलेले आहेत त्याच्यानुसार प्रत्येक विषयाचा कट ऑफ जो आहे तो वेगळा लागत असतो आणि त्यानुसार क्वालिफाईंग क्रायटेरिया जो असेल तो ठरवला जातो. तर नेट सेट आणि जे विद्यार्थी इवन पेट पण क्वालिफाईड आहेत ते पण ही एक्झाम जी आहे ती देऊ शकतात. सर्व विषयांमध्ये ही एक्झाम देता येईल आणि ही एक्झाम 4 मेला होणार आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची. परत सिलेबसच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सिलेबस हा मागची जी सेट एक्झाम झाली तोच सिलेबस आहे. त्याच्यामध्ये कुठलेही चेंजेस जे ते केलेले नाही आहेत. ॲज इट इज जसाचा तसा सिलेबस आहे. पेपर 1चाही तोच आहे आणि पेपर 2चा सुद्धा तोच आहे. तर याचे फॉर्म जे ते सुटल्यानंतर तुम्ही PGचे जे स्टुडंट आहेत ते भरू शकतात. याच्यासाठी एक्झामिनेशन क्रायटेरिया जो आहे तो तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्रीला 55% मार्क आणि त्याच्यानंतर तुम्ही PGला 3rd सेमला IPL असते तरी जे ते भरू शकतात. तर अशा पद्धतीने ही जी पुणे युनिव्हर्सिटीची ही एक्झाम 40वी सेट एक्झाम जी ती कंडक्ट होती. आतापर्यंत 39 सेट एक्झाम ज्या आहेत त्या झालेल्या आहेत. तर याची फॉर्मच्या डेट्स वगैरे कोणत्या आहेत, नोटिफिकेशन केव्हा निघाले किंवा एक्झाम कोणत्या दिवशी कंडक्ट होणार आहे, सायमल्टेनियसली सगळ्या विद्यार्थ्यांची एकाच वेळेस एक्झाम होईल, या सगळ्या गोष्टींची नोंद जी आहे ती सर्व स्टुडंट्सने घ्यायची.